चेहरा पण उतरलाय तिचा. ये ये ये. बस 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 ये. बसा, तुम्ही त्रास करून घेऊ नका स्वतःला. स्वामी स्वामी स्वामी, हे सगळं माझ्याच बाबतीत का? मलाच असाध्य आजार का झाला? मी कुणाचं काय वाईट केलं होतं स्वामी? हा अन्याय नाहीये गौरी, हे तुझं प्रारब्ध आहे, भोग आहेत तुझे. म्हणजे म्हणजे हे खरं आहे? स्वामी, वैद्यबुवा म्हणाले माझ्याकडे फक्त पुढच्या पौर्णिमेपर्यंतचा काळ आहे. हे सत्य आहे का स्वामी? विधी लिखित आहे, विधी लिखित आहे, विधी लिखित आहे. नाही नाही स्वामी, हे शक्य नाही. आम्ही आयुष्यभर आईने तुमची सेवा केली, तुमचं नाव घेतलं, तुमच्यावर विश्वास ठेवला. मग मग त्या श्रद्धेचं, त्या पुण्याचं काहीच फळ नाहीये का स्वामी? या पुण्याच्या जोरावर आपण हा आईला वाचवू नाही शकत. खरंय स्वामी, गौरीने आयुष्यभर तुमची सेवा केली आहे. स्वामी, अहो यांच्यासारखी भक्त क्वचितच पाहायला मिळते. काहीच होऊ शकत नाही का? यमुना, तुला काय वाटतं, त्या पुण्याईचा उपयोग झाला नाही? उलट त्याच पुण्याईमुळे हा आजार उशिरा झाला. तिच्या वाट्याला आलेला हा भोग कित्येक वर्षांपूर्वीच सुरू झाला असता. कित्येक वर्ष ती वेदना सहन करत राहिली असती. तिच्या भक्तीने, सेवाभावानी हा काळ पुढे ढकलला आणि त्रास सहन केला. आणि भक्ती प्रारब्ध पुसत नाही, तर प्रारब्ध भोगण्याचा त्रास कमी करते. स्वामी, मला मरायची भीती नाही, पण गौरी, आमच्या भक्तांनी रडायचं नसतं, खसायचं नसतं, प्रारब्धापासून पळायचंही नसतं, तर त्याला सामोरं जाऊन त्याच्याशी लढायचं असतं. न डगमगता, न घाबरता, धैर्यानं स्वीकारलेलं प्रारब्ध हीच खरी साधना असते. स्वामी, बाकी सगळं ठीक आहे, पण माझं एक स्वप्न अपूर्ण आहे. मला माझ्या लेकीचं लग्न बघायचंय. स्वामी, हीच माझा श्वास आहे, माझं जग आहे, माझं सर्वस्व आहे. तिला चांगला जोडीदार मिळाला, तिचं आयुष्य मार्गी लागलं की मी मरायला मोकळी. आई, आई असं नको बोलूस. मला दुसरं काहीच नको. मला फक्त तू हवी आहेस, फक्त तू. स्वामी, आई काय? माझं डोकं. गौरी, काळजी करू नकोस, तू तुझ्या मुलीचं लग्न बघशील. हा आमचा शब्द आहे. श्रद्धा ठेव. सत्य ज्याच्या पाठीशी असतं त्याची आशा कधीच मरत नाही. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. ही तुमच्या नावाची पाठी, तुमच्या नावाची नाही, तुमच्या अहंकाराची. आणि त्या पाठीला माझ्या घरात जागा नाही. त्या गौरीने ती घरावरची पाठी काढून माझ्या तोंडावर फेकली. एका अर्थाने तिने माझ्या कानाखाली मारली. माझ्या
या यशवंतरावच्या. आणि कोण? ती एक क्षुल्लक बाई माझ्या वाकड्यात जाते, माझ्याशी 2 हात करते. सरदार मला एक बोलायचं होतं. बोला. सरदार मला वाटतं नक्कीच त्या घरात जादू टोणार तर भुताटकी असणार, कारण इतका वेळ जाऊन आपल्याला अपयश कसं आलं. नाहीतर इतका वेळ लागतो का आपल्याला एका बाईला नमवायला. मलाही असंच वाटतंय सरदार. आग दिसणं आणि भास होणं हे काही साधं नाही. ही गडबड माझ्याही लक्षात आली. तिथे नक्कीच काहीतरी आहे, आणि ते काय आहे हे शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मला मार्तंड महाराजांना भेटावंच लागेल. त्या गौरी आणि त्या स्वामींच्या मागे नक्की काय ताकद उभी आहे हे त्यांनाच विचारावं लागेल. मग सरदार जाऊ का आत्ताच? नाही, मार्तंड महाराजांना भेटूयाच, पण त्याआधी आपण एक शेवटचा प्रयत्न करूया. आज रात्री. आज रात्री?